नमस्कार, मैं हूं अनुष्का राय और आप देख रहे हैं इंडिया फैक्ट न्यूज। आइए नजर डालते हैं आज की खबर पर। मनसे प्रमुख राज ठाकरे ने नागपुर में की प्रेस कॉन्फ्रेंस, कहा शरद पवार ने बिगाड़ा महाराष्ट्र का माहौल। महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे ने शनिवार को कहा कि महाराष्ट्र की राजनीति में पार्टियां तोड़ना और जातिवाद को बढ़ावा देने की शुरुआत एनसीपी प्रमुख शरद पवार ने ही की। राज्य में सामाजिक और राजनीतिक हालात बिगाड़ने के लिए शरद पवार जिम्मेवार हैं। एमएनएस को मजबूत बनाने के लिए राज्यव्यापी दौरे पर निकले राज ठाकरे ने शनिवार को नागपुर में प्रेस कॉन्फ्रेंस की। इस अवसर पर ठाकरे ने राज्य की बिगड़ी सामाजिक तथा राजनीतिक हालत लिए शरद पवार को जिम्मेवार ठहराया। एमएनएस प्रमुख ने कहा कि राज्य की राजनीति में गद्दारी और पार्टी तोड़ने की शुरुआत 1978 में शरद पवार ने की। इसके बाद पवार ने 1990-91 में बाला साहब ठाकरे की शिवसेना को तोड़ने का काम किया। राज ठाकरे ने आरोप लगाया कि राज्य में जातिवाद को बढ़ावा देने का काम शरद पवार ने किया। एनसीपी की स्थापना के बाद चुनाव तक सीमित जातिवाद अब घर घर पहुंच गया है। ठाकरे ने इस सामाजिक पतन के लिए शरद पवार को जिम्मेदार ठहराया है। एमएनएस को मजबूत बनाने के लिए राज्यव्यापी दौरे पर निकले राज ठाकरे ने शनिवार को नागपुर में प्रेस कॉन्फ्रेंस की। इस अवसर पर ठाकरे ने राज्य की बिगड़ी सामाजिक तथा राजनीतिक हालात के लिए शरद पवार को जिम्मेवार ठहराया। एमएनएस प्रमुख ने कहा कि राज्य की राजनीति में गद्दारी और पार्टी तोड़ने की शुरुआत 1978 में शरद पवार ने की। इसके बाद पवार ने 1990-91 में बाला साहब ठाकरे की शिवसेना को तोड़ने का काम किया। राज ठाकरे ने आरोप लगाया कि राज्य में जातिवाद को बढ़ावा देने का काम शरद पवार ने किया। एनसीपी की स्थापना के बाद चुनाव तक सीमित जातिवाद अब घर घर पहुंच गया है। ठाकरे ने सामाजिक पतन के लिए शरद पवार को जिम्मेदार ठहराया है। इतर पक्षांची काही लोक आपल्याकडे मला माहिती तुम्हाला काय पाहिजे आपण नंतर येऊ त्याच्यावर। पूर्वभावी महाराष्ट्राचा उलटा प्रवास सुरू झाला असं वाटतं का? निश्चित कोणत्या घटनांमध्ये जी जास्त जाणवते? जातीयवाद पहिली गोष्ट म्हणजे फोडाफोडीचं राजकारण, कळलं का? या सगळ्या गोष्टींना मी माझ्या जाहीर सभांमध्ये पण बोललो। या सगळ्या गोष्टींना कारणीभूत हे फक्त एकटे शरद पवार आहेत, कारण या शरद पवारांनी या गोष्टींची सुरुवात महाराष्ट्रामध्ये केली। म्हणजे जेव्हा पुलोत्स्थापन झालं तेव्हापासून जर समजा आपण बघितलं तर तेव्हापासून म्हणजे 78ला पुलोत्स्थापन होणं, 78ला सरकार येणं, बरोबर। त्याच्यानंतर ते 80ला गेले, पुन्हा आल्यानंतर त्यांनी 91ला शिवसेनेचे आमदार फोडले, छगन भुजबळ वगैरे, पुन्हा फोडाफोडीचं राजकारण केलं। त्याच्यानंतर परत मग मला असं वाटतं पुढचं कोण होतं, अनेक अशी लोक जे फोडत गेले, मग गणेश नाईक फोडले, मग नारायण राणे गेले, या सगळ्या गोष्टी, हे सगळं राजकारण शरद पवारांनी सुरू केलं महाराष्ट्रामध्ये। आणि त्याच्यानंतर जातीचं विष देखील त्यांनीच घालवलं। म्हणजे 99 साली ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा ज्यावेळेला जन्म झाला, त्या जन्मानंतर जर समजा तुम्ही महाराष्ट्र बघा आणि त्याच्या अगोदरचा महाराष्ट्र बघा, तुम्ही कधी महापुरुषांची विभागणी कधी जातींमध्ये झाली नव्हती, कधी आमच्या संतांची विभागणी कधी आडनावांनी कधी ओळखली जात नव्हती, जातीमध्ये बघितलं जात नव्हतं, संत आपल्याकडे संत म्हणून बघितलं जायचं। या सगळ्या गोष्टी ज्या सुरू झाल्या ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाल्या आणि असा महाराष्ट्र हा याच्या अगोदर कधीच नव्हता। त्याच्यामुळे हे जे जातीचं जे विष पसरवलं गेलं हे मला असं वाटतं 99 सालापासून महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली या गोष्टींची। भारतीय जनता पक्ष त्यांच्या पावलावर बोट टाकतं वाटतं? कसं होतं, आता प्रत्येकाला राजकारण करायचं म्हटल्यानंतर हे चालतंय तर नाणं ते चालवून घ्या। पण मला असं वाटतं, मी दरवेळेला सांगत आलो की हे सर्वांनी मिळून बंद केलं पाहिजे, कारण हा विषय फक्त काय राजकारण विधानसभा लोकसभेपुरता नाही, हा घराघरात शिरलेला विषय। म्हणजे मध्यंतरी आपल्याच मार्फत मी कुठची एक क्लिप बघितली ज्याच्यामध्ये लहान लहान मुली सांगत होत्या की आम्ही काय ओबीसी समाजातले आहोत आणि मराठा समाजातल्या मुली आता आमच्या मैत्रिणी आमच्याशी बोलत नाहीत किंवा आम्ही त्यांच्याशी बोलत नाही, आम्ही घरी जाणं सोडून दिलं। हे असलं घाणेरडं वातावरण कधी महाराष्ट्रात नव्हतं। हे सगळं सुरू झालं तेव्हापासून। बोला, मी बोलतो ना, तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे ते, कळलं का? मी मगाशी सांगितलं ना तुम्हाला, हां तुम्हाला अपेक्षित जे काय आहे ना ते मी बोलीन त्याच्यावरती। हां मी स्वतःहून तुम्हाला सांगेन ते मराठा आरक्षणाचा विचार म्हणून। मला हे जे आहे ना हे, कळलं का? ह्यामुळे सत्यानाश झालाय सगळा।
ज्या मराठवाड्यामध्ये मी गेलो तिथे आग लावणारे पत्रकार होते आणि त्या पत्रकारांनी काय काय गोष्टी घेतल्या होत्या हेही मी जाहीर केल्या होत्या त्याच्यात. त्याच्यामुळे हे शांत व्हावं याच्यासाठी कोणी प्रयत्न नाही करत आहेत. अजून आग कशी लागेल याच्यासाठीच जास्ती प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही बोले की तुमच्यासाठी पोस्ट एकच मिनिट थांबतात, त्यांना काही प्रश्न विचारायचे. फिलहाल अभी के लिए इतना ही। इंडिया फैक्ट न्यूज से जुड़ने के लिए हमारे पेज को लाइक और सब्सक्राइब करना ना भूलें। अगली खबर तक के लिए फिलहाल मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद।